या देशामध्ये निवडणूक हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. प्रत्येकाच्या मताचं मूल्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे लोक ते नेहमी इतरांना सांगत असतो. पण आज त्याच मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. त्याच मतांची प्रचंड प्रमाणात अफरातफर होते आहे. हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीला फक्त काँग्रेस द्वेष आणि राहुल गांधीचा द्वेष जर दिसत असेल तर हे सगळ्यात पहिले दिशेदार आहे. मुळात राहुलजींनी केलेले आरोप जर खोटे असतील, त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसेल, तर माझं इथे बसलेल्या अवधूत वाघ सरांसमवेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सगळ्या भाजपच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून दिल्लीतल्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांना आवाहन आहे, चॅलेंज आहे की राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स आकडेवारी मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ जो समजावून सांगितला, हा खोटा ठरवण्याची हिंमत जर तुमच्यामध्ये असेल तर ती त्यांनी दाखवली पाहिजे. आम्ही राजकारण सोडून देऊ. महादेवपुरा मतदारसंघात मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर घोळ झाला असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात याद्या जर खराब असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांची अफरातफर झाली असेल, तर मग निवडणूक आयोगाला त्याचं काम नीटपणे करायला लावणं, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणं, हे काय फक्त काँग्रेसची जबाबदारी आहे? काँग्रेस विचारत असेल, बरं लिमिट अशी आहे, हद्द अशी आहे की भाजपचे असल्यासारखे उत्तर देतात. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर प्रेस घेतली, राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा भ्रष्टाचार समजावून सांगितला, लगेच देवेंद्र फडणवीस मीडिया समोर आले, राहुल गांधीवरती टीका केली, प्रचंड अस्वस्थ होते. मग हे सगळं भाजपच्या लोकांना का लागते? आजचा मोर्चा त्यांनी काय भाजपच्या कार्यालयावर काढला होता? निवडणूक आयोगावरती मोर्चा काढलेला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा 300 खासदार हे मोर्चा घेऊन जात आहेत. आता खासदारांना जर हे महत्व देत नसतील, सरकार आजपर्यंत गल्लीतल्या कार्यकर्त्याचा आवाज दाबायचे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे यांचे विश्वगुरु जर एखाद्या ठिकाणी सभा घ्यायला आले तर सकाळीच आमच्यासारख्या काँग्रेसवाल्यांना, आमच्यासारख्या विरोधी डाव्या विचाराच्या लोकांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये बसवणं हे आपण पाहत होतो. पण आता जे खासदार या देशात जनतेनं त्यांना निवडून दिलेला आहे, सर्वोच्च सभागृहात पाठवलेला आहे, अशा खासदारांना सुद्धा डिटेन करण्यापर्यंत सरकारची मजल गेली. काय चुकीचं विचारलं राहुलजींनी निवडणूक आयोगाला विचारलं, 4-5 महिन्यात 65 लाखापेक्षा अधिक मतं महाराष्ट्रामध्ये कशी वाढली?